लग्नाची बेडी 22. जर तुला माझ्या मुलीवर प्रेम नसेल, त्यांनी पुढे काही बोलायच्या आधी शौर्य त्यांना अडवत म्हणाला, सुरुवातीला मी तिच्यावर प्रेम करत नव्हतो. मी तिच्यावर खूप द्वेष करत होतो. पण तो द्वेष प्रेमात कधी बदलला हे मला कळलेच नाही. पण मी तिच्यावर प्रेम करत आहे. तेवढ्यात विशाल म्हणाले, शौर्य, हे कसले प्रेम आहे की तू तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आणि एके दिवशी तिचे घटस्फोटाचे कागदपत्रे देण्याच्या आणि तिला यूज अँड थ्रो बाथरूम पेपरसारखे फेकून द्यायचे असे शब्द बोलताना जराही विचार केला नसेल का तू? हेच आहे का तिच्यावरती तुझं प्रेम? विशाल यांचा बोलण्याने शौर्य लाजेने मान खाली केला. जर मी माझ्या मैत्रिणीला वचन दिलं नसतं तर तुझ्या घरच्यांनी जे लग्न करत होते ते मी कधीच मोडू दिलं नसतं. विशाल यांच्याकडून हे शब्द ऐकून शौर्य त्यांच्याकडे पाहत राहिला. विशाल पुढे म्हणाले, मला एक गोष्ट सांग, जर तुला लग्न करायचे नसते तर तू ते केले नसतेस, जरी सगळे तुला करायला सांगत असले तरी. पण तुला लग्न करायचे नव्हते, तू लग्न केले. तू ते का केलेस? कारण तुझ्या प्रतिष्ठेमुळे तुझा राग आणि तुझ्या कुटुंबाचा आग्रह एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करेल ह्याचा तुला विचारही नव्हता. समज, सिद्धी जर एक निष्पाप असहाय मुलगी असती तर तिचे काय झाले असते? विशाल यांचे हे बोलणे ऐकताच शौर्याचा चेहरा लाजेने उतरला. जेव्हा विशाल यांना समजले की गोष्टी खूप पुढे जात आहेत तेव्हा त्यांनी शौर्याकडे पाहिले आणि म्हणाले, शौर्य, मला तुला अपमानित करायचे नाही. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की तू ज्याप्रमाणे अनाथ आश्रमात अनाथ आणि वृद्धांची काळजी घेतोस तसेच तू तुझ्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांची काळजी घेतोस. जर तू तुझ्या नीच विचाराने हे सगळं केलं नसतं तर किती बरं झालं असतं. आणि हो शौर्य, मी तुला हे सांगण्यासाठी आलो आहे. मला माहीत नाही की तू सिद्धीला कसे पटवून देतोयस. तुम्ही दोघांनी मिळून सही केलेले घटस्फोटाचे कागदपत्रे न्यायालयात सादर केले आहेत. म्हणून न्यायालयाने तुम्हाला दोघांनाही तुमचे वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी 6 महिने वेळ देण्याचा आदेश दिला आहे. जर तुम्ही या 6 महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन सुधारण्यात अयशस्वी झाला तर न्यायालय तुम्हाला दोघांनाही घटस्फोट देईल. मग तुला काय करायचे आहे याचा विचार कर. मला माहीत आहे की ती इथे येणार नाही. आता तू तिला कसे पटवून देऊ शकतोस याचा विचार कर, कारण तिला तिचे काम देखील सांभाळावे लागते. शौर्य, मी आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. शत्रू गेले आहेत असे समजू नको. फक्त तुमच्या सभोवतालच्या हालचालीकडे खूप लक्ष ठेव. तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे हे समजून घ्या. तुमच्यासमोर जे आहे ते दिसत नाही आणि जे दिसत आहे ते तसं नाही. म्हणून तुम्ही कोणतेही पाऊल उचला ते खूप विचारपूर्वक उचला. आता प्लीज मला जाण्याची परवानगी दे. हे बोलून विशाल त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच त्यांच्या कानात एक आवाज घुमला, मी येणार आहे, फक्त कुणालाही सांगू नका. विशालाने हे ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य पसरले. मागे न वळता ते म्हणाले, जशी तुझी इच्छा. आपण सर्वजण दिल्लीला जात आहोत असं म्हणत ते निघून गेले. शौर्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. त्याने राघवला फोन केला आणि सगळं लवकर आटोपलं. त्याने घरी फोन केला आणि त्यांना सांगितलं की त्याला तातडीच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. त्याची खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे त्याला परत यायला 1 आठवडा तरी लागेल. दुसरीकडे सिद्धी तिच्या खोलीत तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. दुसऱ्या खोलीत श्यामली अजूनही गाढ झोपेत होती. शियाला ह्या क्षणी झोप येत नव्हती. तेवढ्या शिया बेडवरून उठली आणि बाल्कनीत आले. तिने समोरचे दृश्य पाहिले तेव्हा काही क्षणापूर्वी फिकट पडलेला तिचा चेहरा उजळला. पण नंतर तिच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव पसरले. तिला पाहणाऱ्या कुणालाही ती किती दुःखी आणि निराश आहे हे स्पष्टपणे कळले असते. दरम्यान शियाच्या शेजारी असलेल्या बाल्कनीत सूर्य आपले काम करत बसला होता. सियाच्या डोळ्यातून अश्रू पडत होते, पण आकाशाकडे शांतपणे पाहत तिने काहीतरी विचार करत होती. तिथेच पलीकडच्या बाल्कनीत बसलेल्या सूर्याला रडण्याचा आवाज ऐकू आला आणि तो लक्षपूर्वक ऐकत होता. तो नंतर त्याच्या जागेवरून उठला आणि हळूहळू बाजूला पाहिला. जेव्हा त्याने शियाला पाहिले तेव्हा ती तिथे उभी होती, हळूहळू रडत होती.
आणि आकाशाकडे पाहत होती. तो तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला. दरम्यान सिद्धीच्या खोलीत ती बसून तिच्या लॅपटॉपवर काम करत होती. ती काम करून खूप थकली होती, म्हणून लॅपटॉप बाजूला ठेवून ती तिच्या सीटवरून उठली आणि हळूहळू बाहेर चालत गेली. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिला दिसले की संपूर्ण लिव्हिंग हॉल रिकामा आहे. ती हळूहळू खाली गेली आणि सोफ्यावर बसली. तेवढ्यात एक नोकर तिच्याकडे आला आणि विचारले, मॅडम, तुमच्यासाठी काय आणू? मग सिद्धी त्याला विचारले, शांती कुठे? दिनेश म्हणाला, मॅडम, ती स्वयंपाकघरात आहे. ठीक आहे, तिला माझ्यासाठी चहा बनवायला सांगा. दिनेश, तुम्ही जाऊन सूर्या आणि नवीन पाहुण्यांना बोलवून आणा. दुसरीकडे प्रदीप बसून दारू पित होता आणि तो नेहमीप्रमाणेच त्याचं प्लॅन कसा फ्लॉप झाला ह्याचा विचार करत होता. जरीही यावेळी त्याने एक मोठा प्लॅन बनवला होता, तो या सगळ्याचा विचार करत होता तेव्हा त्याच्या मनात काहीतरी क्लिक झाले. त्याने त्याचे फोन काढला आणि नंबर डायल केला. नंबर डायल करताच तो वाजू लागला. 2-3 वेळा रिंग झाल्यानंतर कॉल उचलण्यात आला. आवाज ऐकून त्याने दुसऱ्या बाजूला कोण आहे याची पुष्टी केली. काय झालं? तू इतक्या लवकर विसरलंस? दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने आवाज ऐकताच त्याने घाबरून विचारले, तू फोन का केलास? अरे, काय घाई आहे एवढी अर्जंट? बघ, तुला जे सांगायचे आहे ते लवकर सांग. माझ्याकडे वेळ नाही आहे. बरं, माझ्याकडे काही व्हिडिओ देखील आहेत, ते सगळीकडे पब्लिक करणार, लक्षात ठेव. दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने ते ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याने स्वतःला सावरले. ठीक आहे, तुला काय म्हणायचे ते सांग. मी गेल्यानंतर काय झाले? मला सर्व डिटेल्स हवे आहेत. आणि विक्रमबद्दल कसे कळले पोलिसांना? तेवढ्यात दुसऱ्या बाजूने, अरे, मी जे विचार केला होता ते घडले नाही. सर्व काही उलट झाले. जिला आम्ही गावठी अडाणी मूर्ख समजत होतो ती सर्वात मोठी सूत्रधार निघाली. मग प्रदीप म्हणाला, तू काय म्हणत आहेस? ते मला समजले नाही. मग दुसऱ्या बाजूला माणूस त्याला सर्व काही सांगू लागला. तो समजावून सांगताना त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर जा, तुझ्या भावाला विचार. आमच्या नियोजन प्लॅन कसं फसला. आता सध्या तरी प्रदीपचे मन काम करणे थांबले होते. त्याने फोन ठेवला आणि घडलेल्या सर्व गोष्टी त्याच्या लक्षातही आल्या नाहीत. जिच्याबद्दल तो विचार करत होता ते एका गावातील अडाणी आहे आणि ती काहीतरी वेगळीच निघाली. पण नंतर त्याला आठवले. तो लगेच त्याच्या जागेवरून खाली उतरला आणि दुसऱ्या खोलीकडे जाऊ लागला आणि स्वतःशीच बडबडत म्हणाला, तुला मला सगळं सांगावं लागेल, असं म्हणत तो त्याच्या शेजारच्या खोलीत गेला. दुसरीकडे संध्याकाळची वेळ. सध्या सिद्धी लिव्हिंग हॉलमध्ये चहा पित होती. तेवढ्या सूर्या तिच्याकडे आला आणि म्हणाला, तू पुन्हा चहा पिऊ लागली आहेस? असं म्हणत त्याने सिद्धीकडे पाहिले. दीदी, मी तुला चहा न पिण्यास सांगितले होते, तरीही तू अजूनही पित आहेस. मला वाटतंय मला तुझ्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल. सिद्धी त्याच्या आवाजाकडे पाहत तोंड वाकडं करून म्हणाले, तू काहीही कर, पण माझी सवय कोणीही मोडू शकत नाही. समजलं का तुला? बर दीदी, वेगळंच सांगेल. बाय द वे, आता कशी आहेस? हो, मी पूर्णपणे ठीक आहे आणि माझी जखम थोडी बरी होत आहे. तेवढ्यात मुख्य दारातून आवाज आला, मी आता परत आलो आहे. मी जखम औषध लावून दुरुस्त करतो. ती पुढे पाहताच विशाल आणि प्रभा तिथे उभे होते. विशाल सिद्धीला म्हणाले, कशी आहेस बाळा? सिद्धी आश्चर्यचकित होत म्हणाली, मी ठीक आहे बाबा. पण तुम्ही दोघे मला सांगा, तुम्ही दोघे इतक्या लवकर कसे आलात? आईने तिचा राग शांत केला नाही का? प्रभा सिद्धीच्या शेजारी बसत म्हणाले, नाही बाळा, असं काही नाही आहे. आम्हाला कधीच राग आला नाही. फक्त दुःख होतं, जे तुझ्यामुळे संपलं. पण आमच्यासाठी तुझ्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नंतर बाकीचे सगळे येतात. म्हणून मी जे योग्य वाटलं ते केलं. आता मला काहीही सांगू नकोस. फक्त मला सांग की हे दोघे तुझी काळजी घेत आहेत की नाही? सूरजही नुकताच हॉस्पिटलमधून आला.
म्हणूनच ती दोघांना पाहिल्यानंतर हे बोलले. तेवढ्यात सूरज प्रभाला म्हणाला, आई तू मला काहीही बोलू नको, मी जस्ट आलो. मग प्रभा जरा चिडून म्हणाले, हो का, तुला काय फरक पडतो? मग सूरज म्हणाला, नाही आई, तू असं म्हणू नकोस ना. तेवढ्यात विशाल म्हणाले, ठीक आहे ठीक आहे. बाय द वे, ती दोन्ही मुली कुठे आहेत? बाबा, श्यामली अजून सुट्टीवर आलेली नाही, पण शिया ठीक आहे. आई, तू जाऊन त्यांना भेट आणि जेवणाची व्यवस्था आम्ही शांताकडून सर्व जेवण तयार केले. सर्वजण बसून थोडा वेळ गप्पा मारल्या. थोड्या वेळाने सिद्धीचं सांगण्यावरून प्रभा श्यामलीला तिच्या खोलीत भेटायला गेली आणि तिच्याशी बोलून परत आली. सर्वांनी जेवण उरकले आणि सिद्धीला खूप झोप येत होती, म्हणून तिने सर्वांना गुड नाईट म्हणून ती तिच्या खोलीत गेली. खोलीत आल्यानंतर सिद्धीने तिचे कपडे बदलले. तिने हलकी पाताळ नाईट ड्रेस घातली होती. नाईट ड्रेस खूपच उघडी होती. सिद्धीने ती फक्त बरं वाटण्यासाठी घातली होती. ती येऊन बेडवर झोपली. त्या क्षणी शौर्य हा एकमेव विचार तिच्या मनात चालू होता आणि ती त्याला विसरली होती. सिद्धीच्या बाल्कनीच्या अगदी खाली दोन पुरुष उपस्थित होते आणि वर कसे जायचे याबद्दल एकमेकांशी बोलत होते. पण नंतर त्यापैकी एक म्हणाला, यात आमची कोणतीही भूमिका नाही. ओके चालेल, असं म्हणत दुसऱ्या बाल्कनीत गेला. त्याने बाल्कनीतील एका फुलांच्या कुंडीवर ठोठावले आणि आवाज केला. हे ऐकून सिद्धी, जी अजून झोपलेली नव्हती, ती जागा झाली. ती तिच्या जागेवरून उठली आणि हळूहळू बाल्कनीकडे चालत गेली. बाल्कनीत पोचताच तिने पडद्यातून बाहेर पाहिले. तिला मंद प्रकाशात एक माणूस उभा असलेला दिसला. ती हळूहळू त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या मागे उभी राहिली. पण ती त्याच्यावर हल्ला करणार इतक्यात त्या माणसाने तिला पटकन पकडले. सिद्धीकडे वळून त्याने म्हणाला, मला माफ कर, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. सिद्धीने त्याचा आवाज ऐकताच त्याला ओळखण्यात वेळ लागला नाही. तो दुसरा कोणी नसून शौर्य होता, ज्याने विशाल यांच्या मदतीने वर आला होता. मग सिद्धीने स्वतःला सावरले आणि उभे राहिले आणि शौर्याकडे बघून म्हणाले, तू का आलास? मग शौर्य तिला म्हणाला की, तू मला सांगितले होतेस की जेव्हा तू माझ्या प्रेमात पडशील तेव्हा तू माझ्याकडे ये. सिद्धी तिचे हात वर करून त्याच्याकडे पाहत होती. मग त्याच्याकडे पाहत ती म्हणाले, तर तू माझ्या प्रेमात पडलं आहेस का? शौर्य मोठ्या उत्साहाने हो मध्ये डोके हलवत हसत होता. तू माझ्यावर इतक्या लवकर प्रेमात पडला आहेस? शौर्य तिचा हात धरून तिला जवळ ओढत म्हणाला, तुला खरं सांगू, मला पहिल्याच नजरेत प्रेम झाले, पण मला ते कळले नाही. तू माझ्या जवळ असण्याचा, तुला स्पर्श करण्याचा, मिट्टीत तुझ्यासोबत झोपण्याचा आनंद इतका दिलासदायक होता की मला ते समजले नाही. आणि म्हणूनच अहंकारामुळे आणि द्वेषामुळे मी सगळं काही तुला बोलून डिवोर्स देखील दिलं, ज्यासाठी मला खूप लाज वाटते, ज्यासाठी कितीही माफी मागितली तरी पुरेशी होणार नाही. सिद्धी शौर्यला खूप जवळून पाहत होती. जेव्हापासून सिद्धीने शौर्यला तिच्या इतक्या जवळ पाहिले तेव्हापासून तिला खूप बरे वाटले. ज्याच्या ती खूप आठवण काढत होती तो तिच्या समोर होता. पण जेव्हा तिला घटस्फोटाची आठवण आली तेव्हा तिचा चेहरा उदास झाला. पण सिद्धीने ते दाखवू दिले नाही. मग सिद्धी स्वतःला मोकळे करून आत गेली. मला वाटले की तुला प्रेमाची जाणीव होण्यासाठी किमान 6 महिने तरी लागतील, पण ते इतक्या लवकर होईल असे मला वाटले नव्हते. तेव्हा शौर्य आला आणि सिद्धीसमोर गुडघे टेकून सिद्धीचा हात आपल्या हातात घेतला. मी तुला हे सांगू इच्छितो, प्लीज मला एक संधी दे. मी चूक केली आहे हे मला मान्य आहे, पण प्लीज सिद्धी नकार देऊ नको. मला एक संधी दे. मी माझ्या आयुष्यात पुन्हा कधीही तुला तक्रार करण्याची संधी देणार नाही. मी तुझा विश्वास जिंकून दाखवेन. प्लीज सिद्धी, नकार देऊ नको. तू न्यायालयात सादर केलेल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर न्यायालयाने आदेश जारी केला आहे. खरं तर आम्हा दोघांनाही आमचे वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी 6 महिन्यांची संधी देण्यात आली आहे. तर प्लीज मला
ही संधी दे. शौर्यकडून हे शब्द ऐकून सिद्धीने डोळे मोठे केले आणि त्याच्याकडे पाहिले. कारण तिच्या वकिलानेच त्याला हे सांगितले होते. मग तिने शौर्यला विचारले, तुला हे कसे कळले? सिद्धीने हे विचारताच तो गोंधळला. त्याने तिच्याकडे गोंधळलेल्या स्वरात पाहिले आणि तो म्हणाला, मी राघवकडून पूर्ण इन्फॉर्मेशन काढला होता. सिद्धीने डोळे मिचकावले आणि त्याच्याकडे पाहिले. कारण शौर्य खोटे बोलत होता आणि शौर्याचं डोळ्यात हे स्पष्ट दिसत होते. पण सिद्धीला शौर्य स्वतःला इतकं घाबरलेला पाहून आनंद होत होता. सिद्धीने शौर्यपासून दुसरीकडे पाहत म्हणाले, तू खोटे बोलत आहेस. मला तुझी गुण चांगली माहीत आहेत. पण काही हरकत नाही, मी शोधून काढेन. तुझ्या शिक्षेबद्दल मी सकाळी तुला सांगेन की ती काय असेल. मी अशा प्रकारची व्यक्ती नाही जी तुझ्या चुकांसाठी तुला खोलीतून हाकलून लावेल किंवा सामान्य लोक करतात तसे करेन. मी खूप वेगळी आहे. तुझी शिक्षा खूप वेगळी असेल. म्हणून जे काही असेल ते सकाळी असेल. आणि मी हे सर्व न्यायालयाच्या निर्णयामुळे म्हणत आहे आणि करत आहे असे समजू नको. मी न्यायालयाचा खूप आदर करते, पण मी माझ्या स्वतःच्या निर्णयाचा स्वतःच न्यायाधीश आहे. तिचे म्हणणे ऐकून शौर्य घाबरला होता आणि सिद्धीवर प्रेम देखील खूप येत होता. तो तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होता. सिद्धीला माहीत होते की तो तिच्याकडे पाहत आहे. म्हणून सिद्धीने त्याला पुन्हा काहीही सांगितले नाही आणि बेडवर तिच्या जागी परत येऊन झोपली. तिने एका हाताने तिचा नाईट ड्रेस ओढण्याचा प्रयत्न केला, कारण तिची दुसऱ्या हातात पट्टी होती. ती प्रयत्न करत असताना अचानक तिचा हात दुखू लागला. तिने तिचा नाईट ड्रेस ओढणे सोडले आणि तिचा हात धरला. शौर्यने ती वेदनेत असल्याचे पाहिले तेव्हा तो पटकन तिच्याकडे आला आणि हळुवारपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, मी मदत करू? सिद्धीने फक्त त्याच्याकडे पाहिले आणि तिचं हात पुढे केला. तिला हे करताना पाहून तो खूप आनंदी झाला. त्याने हळुवारपणे तिची नाईट ड्रेस थोडे सरकवले आणि मग ब्लँकेट झाकून तो निघून जाणार होता तेव्हा सिद्धीने त्याच्याकडे पाहिले. मग शौर्य म्हणाला, मी समोरच्या सोफ्यावर झोपतो. मग सिद्धी म्हणाली, इतक्या औपचारिकतेची गरज नाही. तो येऊन बेडवर झोपू शकतोस. इतका मोठा बेड आहे. शौर्यने मग विचारले, तुला काही त्रास होणार नाही ना? सिद्धीने काहीही उत्तर दिले नाही, पण डोळे मिटले. शौर्यला तिचा हावभाव समजला आणि तो मान हलवत दुसऱ्या बाजूला येऊन झोपला. तेवढ्यात अचानक शौर्याचा फोनवर SMS बीप वाजला. त्यात लिहिले होते की, सगळं ठीक आहे की नाही? जर सगळं ठीक असेल तर तू लगेच विसरलास का? मी ते वाट पाहत असेन. शौर्यने SMS टाईप करायला सुरुवात केली. सिद्धीकडे तो वारंवार पाहत होता, कारण तिने डोळे मिटून झोपली होती. तेवढ्यात सिद्धी शौर्यकडे न पाहता म्हणाली, तुला मेसेज करायला काहीच हरकत नाही, पण डायरेक्ट फोन करून सांग मी ते तुझ्यावर लाठीचार्ज करत नाही आहे म्हणून. फक्त लक्षात ठेव, सकाळी पनिशमेंट घ्यायला तयार राहा. सिद्धीचे शब्द ऐकून शौर्य घाबरला. तेव्हा शौर्यने फोन केला. दुसऱ्या बाजूचा आवाज आला, मला चांगलेच माहीत आहे की माझ्या मुलीचं दुसरा बाजू पाहून भल्या भाल्यांचीही पॅन्ट ओरले होते. तर जावई बापू, तिथे काय झाले ते सांगायला तुम्हाला हरकत नाही ना? शौर्य उत्तर देणाराच होता, तेवढ्या सिद्धीचा आवाज आला, अजून काहीही झालेले नाही बाबा, पण जर तू आता फोन ठेवला नाही तर काहीतरी नक्कीच होईल. नंतर मी तुला सकाळी बोलवेन स्पष्टीकरण द्यायला. आता शांतपणे झोपायला जा. विशाल यांनी आवाज ऐकताच लगेच फोन कट केले. सिद्धीने शौर्याला न पाहता म्हणाले, मी तुझ्यासाठी मुहूर्त काढू का? शौर्यने लगेच नाहीमध्ये मान हलवत झोपी गेला. तो पूर्णपणे सरळ झोपला होता. सिद्धीने त्याला असे पाहिले तेव्हा तिने त्याच्या जवळ येऊन हळू आवाजात म्हणाली, परेड पोझिशनमध्ये झोपण्यास सांगितले नाही. तिने आपला चेहरा वळवला आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपली. शौर्याचा हलका स्पर्श तिला खूप दिलासा देत होता. सिद्धी डोळे मिटून झोपली तर शौर्य तिच्या बाजूला वळला आणि हात पुढे केला.
सिद्धीला शौर्याचा हात जाणवला आणि त्यावर तिचे डोके ठेवले. सिद्धी अशा प्रकारे त्याच्या हातावर झोपलेले पाहून शौर्याला खूप आनंद वाटले. सिद्धीचे डोके हळुवारपणे मॉलिश करत त्याने डोळे मिटले. काही मिनिटांनंतर सिद्धी शांत झोपी गेली. पण शौर्य अजून झोपला नव्हता. तो सिद्धीकडे पाहत होता. इथे येण्यापूर्वी तो विचार करत होता की त्याला पाहून सिद्धी कसे रिॲक्ट करेल, त्याच्यासोबत ती किती भांडेल. पण इथे त्याच्या उलट घडले. त्याने तिच्या डोक्याचे हळुवार चुंबन घेतले आणि डोळे बंद केले. सकाळी बाहेर सर्व नोकर चाकर उठले होते आणि त्यांच्या कामात व्यस्त होते. प्रभा देखील उठली होती आणि पूजेची तयारी करत होती. विशाल देखील उठले होते आणि त्यांचे व्यायाम करत होते. सूर्य देखील उठला होता आणि तो त्याच्या जिममध्ये बसून व्यायाम करत होता. सिद्धीच्या खोलीत सिद्धी आणि शौर्य अजूनही झोपले होते. पण सिद्धी तिच्या वेळेचे पालन करत होती म्हणून एक अलाराम वाजताच तिने डोळे उघडले. तेव्हा समोर शौर्याचा चेहरा पाहून सिद्धीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तिने त्याच्या चेहऱ्यावरून नजर हटवली आणि उठण्याचा प्रयत्न केला. पण शौर्याचा हात तिच्या कमरेभोवती होता, त्यामुळे तिला उठण्यास त्रास होत होता. तिच्या हालचालीमुळे शौर्याचा डोळे उघडला. त्याने तिला थांबवण्याचा इशारा केला आणि नंतर स्वतः उठला. तिला आधार देत तिला वर उठवले. शौर्य उठला तेव्हा सिद्धी हळूहळू कपाटकडे गेली. तिने तिचे कपडे उचलले आणि वॉशरूमकडे जात होती. तेवढ्यात दारावर एक टकटक ऐकू आले. शौर्यने सिद्धीकडे पाहिले. सिद्धी म्हणाली, कमिंग, आणि ती उभी राहिली. दाराशी उभी असलेली शांती म्हणाली, मॅडम, मी तुम्हाला मदत करायला आले आहे. नको शांती, नाश्ता बनवायला जा, मी लवकरच आवरून येते. आणि तुमचे सरही इथेच आहेत, ते मला मदत करतील. दारामागे लपलेले शौर्यने सिद्धीचे शब्द ऐकले आणि डोळे मोठे केले. शांतीने गोंधळून आजूबाजूला पाहिले. सर म्हणजे? सिद्धी काय बोलत आहे ते तिला समजले नाही. सिद्धीला वॉशरूमकडे जाताना पाहून ती दार बंद करून निघून गेली. दरम्यान विशाल आणि सूरज प्रभा लिव्हिंग हॉलमध्ये बसून चहा पित होते. शांती किचनकडे जात असताना शांतीला पाहून प्रभा म्हणाले, मग तिच्यासोबत कोण आहे? मॅडम म्हणाले की त्या आज स्वतः आवरेल. असे म्हणत शांती कन्फ्युजनमध्ये किचनकडे जाऊ लागली. अशा गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहून तेवढ्यात सूर्य म्हणाला, काय झालं शांता? तू इतकी काळजीत का दिसतेस? सर, मी मॅडमांच्या खोलीत गेले तेव्हा ते वॉशरूममध्ये जात होते. मी त्यांना मदत करण्यास विचारले पण त्यांनी नकार दिला. नंतर त्यांनी सांगितले की जर त्यांना काही अडचण आली तर ते कोणी साहेबांना सांगू शकतात आणि ते त्यांना मदत करतील. पण साहेब, मला त्या खोलीत कोणी दिसले नाही. इथे विशाल हसत बसले होते. मग प्रभा म्हणाली, मी पाहून येते. हे ऐकताच विशालाने लगेच तिचा हात धरला, तिला आपल्या शेजारी बसवले आणि म्हणाले, ती लवकरच येईल. आणि शांतीने काय म्हणले ते तू ऐकले नाही? ती वॉशरूममध्ये गेली आहे म्हणून तू तिची वाट बघण्यात काय हरकत आहे? सूर्याने देखील मान हलवला. मग विशालाने प्रभाला म्हणाले, प्रभा, प्लीज वरच्या मजल्यावर जाऊन बघ पोरी उठल्या आहेत की नाही. विचारपूस कर जरा. हो, तुम्ही बरोबर बोलत आहात, मी आत्ताच जाते. असं म्हणत ती तिच्या जागेवरून उठली आणि निघून जाऊ लागली. पण दोन्ही मुलींना रेलिंगजवळ उभे असलेले पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य आले. प्रभा दोघींनाही हाताच्या इशाऱ्याने तिच्या जवळ यायला सांगितले. प्रभाच्या इशाऱ्यावर दोन्हीही मुली एकमेकांकडे पाहू लागल्या आणि मग हळूहळू खाली आल्या आणि प्रभा उभी असलेल्या ठिकाणी गेल्या. दोघींकडे पाहून असे वाटले की दोघीही खूप घाबरले आहेत. त्यांना काहीच समजत नव्हते की त्या यावेळी कुठे होत्या आणि हे सर्व लोक कोण होते. मग प्रभा म्हणाली, बाळांनो, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, मी तुमची आत्या आहे. आत्या हा शब्द ऐकताच दोघीही एकमेकांकडे पाहू लागल्या. त्यांना असे पाहून प्रभाच्या चेहऱ्यावर हास्य आले. ती दोघींनाही विशाल, सूर्य आणि सूरज बसलेल्या लिव्हिंग हॉलमध्ये घेऊन गेली.
सूरजला पाहून शिया थोडी शांत झाली. विशाल्याने त्यांना पाहिले तेव्हा ते खूप प्रेमाने म्हणाले, इथे या बाळांनो, बसा. घाबरण्याची गरज नाही. हे तुमचे स्वतःचे घर आहे म्हणून समजा. दुसरीकडे शांती गेल्यानंतर सिद्धीने शौर्यला दारामागे उभे असलेले पाहिले. दारामागे उभे राहून काही फायदा होणार नाही. येऊन मला आंघोळीला मदत कर. शौर्य काही न बोलता सिद्धीच्या मागे गेला. थोड्या वेळाने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि सिद्धी बाहेर पडली आणि कपाटकडे गेली. तिने एक हलका सैल टी शर्ट काढला आणि तो घालण्याचा प्रयत्न केला, पण तिला जमत नव्हते. तेवढ्या शौर्य बाहेर आला आणि सिद्धीला शोधू लागला. त्याची नजर कपाटावर पडली. तिथे सिद्धी टावेल घालून उभी होती. शौर्य तिच्याकडे गेला आणि म्हणाला, मी तुला मदत करू का? सिद्धीने काहीही उत्तर दिले नाही, पण तिने पॅन्ट आणि टी शर्ट त्याच्याकडे पुढे केले. शौर्यने तिला असे पाहिले तेव्हा त्याच्या घसा कोरडा पडला, पण तो शांत उभा होता आणि नंतर स्वतःवर कंट्रोल करत कसा तरी तिचे अंडरवेअर आणि टी शर्ट पॅन्ट घातले आणि नंतर त्याने तिला ड्रेसिंग रूममधून घेऊन गेला आणि बेडवर बसवला. सिद्धीने त्याला तिचे औषध द्यायला सांगितले. त्याने तिला विचारले की औषध कुठे ठेवले आहे. तिने त्याला सांगितले की औषधे बेडच्या शेजारी असलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवली आहेत. त्याने 2 औषधे काढली आणि तिला देऊ लागला. तेव्हा त्याची नजर एका औषधावर पडली. तेव्हा त्याने हे औषध लक्षपूर्वक पाहू लागला आणि सिद्धी देखील खूप आनंदाने त्याच्याकडे पाहू लागली. तिला त्याच्या चेहऱ्यावरील रिॲक्शनचे कारण माहीत होते. तो सिद्धीचा जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, मला वाटतंय तू घेत असलेले औषध हे खरं आहे का? प्लीज मला सांग जान. शौर्यच्या बोलणे ऐकून सिद्धीने त्याच्याकडे पाहिले आणि नंतर हो मध्ये मान हलवली. हो, हे ऐकून शौर्य खूप आनंदी झाला. त्याने तिला आनंदाने मिठी मारली. आय एम सो हॅपी. आय लव्ह यू जान. मी किती आनंदी आहे हे तुला सांगू शकत नाही. मग त्याने सिद्धीकडे पाहिले आणि तिला विचारले, पण तू मला हे आधी का सांगितले नाहीस? सिद्धी तिच्या जागेवरून उठली. शौर्यकडे न पाहता म्हणाले, मी तुला कसे सांगू? मी सांगण्यापूर्वीच तू मला घराबाहेर हाकलून लावलेस आणि नंतर तू मला घटस्फोटाचे कागदपत्रे दिलेस. त्या दिवशी जेव्हा मला छोटे बाबांना पासपोर्ट देण्यास सांगितले होते तेव्हा मला खूप अस्वस्थ आणि मळमळ चक्कर आल्यासारखे वाटले. म्हणून मी स्वतःची तपासणी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा मला कळले की मी प्रेग्नंट आहे म्हणून. मी घरी येऊन तुला सांगणार होते, पण ते सगळं सांगण्यापूर्वीच तू तमाशा केलास. हे बोलून सिद्धी गप्प बसले. शौर्यला त्याची चूक कळत होती. मग तो तिच्याकडे आला, गुडघ्यावर बसला, तिचा हात धरला आणि म्हणाला, मला माहीत आहे की मी किती चूक केली आहे, पण आता मी तुला वचन देतो, मी अशी चूक कधीच करणार नाही ज्यामुळे तुला पुन्हा इतका त्रास होईल आणि मला हवी ती शिक्षा दे. मी तुला विनंती करतो की तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि आता मी तुला चांगला नवरा, या मुलाला एक चांगला बाप बनवून दाखवेन. मी तुला वचन देतो, फक्त माझ्यापासून दूर जाऊ नकोस. तुला जे काही शिक्षा करायचे आहे ते कर. मला जे काही शिक्षा द्यायचे आहे ते दे. मग तेवढ्यात सिद्धी चिडून म्हणाली, मी तुला इतक्या सहजपणे माफ करणार नाही. एक गोष्ट निश्चित आहे, आजपासून तू त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. मग शौर्यने मान हलवली. आजपासून मी जे काही सांगेन ते तुला करावे लागेल. मी जे काही सांगेन ते तुला मानावे लागेल. तुला माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीत तू मला साथ द्यायला हवे. तुला माझे रक्षण करावे लागेल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, मी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. कुणालाही नाही म्हणजे कुणालाही नाही.